बघा नियम आणि अटी मी सांगतोय. चेंडू सापडत नसेल तर 4 धावा तुम्ही धावून पूर्ण करू शकता. रिव्ह्यू बॅट कट सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू असणार आहे एक एक. आणि जी कट्टा बाउंड्री आहे समोर, कट्टा बाउंड्री आहे आणि समोर झाडं देखील आहेत, त्या झाडांच्या पानांना जरी लागलं, षटकार असेल तर षटकार दिला जाईल, चौकार असेल तर चौकार दिला जाईल. आणि चेंडू गवतामध्ये सापडत नसेल तर तुम्ही 4 धावा धावून पूर्ण करू शकता. LBW फलंदाज बाद नाहीये. आणि बघा 3 संघांचा एक ग्रुप आहे. जर तिन्ही संघांनी इन केस एक एक सामना जिंकला तर नेट रन रेटच्या आधारावरती ज्या संघाचा नेट रन रेट जास्त असेल तो संघ क्वालिफाय होईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ज्या संघाचा नेट रन रेट जास्त असेल तर तिन्ही संघांनी एक एक सामना जिंकला तर. स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल आहेत. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग? प्रॉपर टायमिंग. सीमारेषेच्या बाहेर हा येतो षटकार. अमोल आणि दशरथ ही जोडी आहे. गोलंदाज अवधूत आहेत. पंच थोडासा आपण क्रॉस उभं राहायचंय. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर हा षटकार येतोय. अवधूत स्विंग एन मिस. कीपर बीट झाले, बॅट्समन देखील बीट झाले होते. एक धाव तर कंप्लीट केली. पंचांचा इशारा 22चा येतोय. मिनिट अवांतरच्या स्वरूपात एक धाव धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 ग्रुप आहेत 3-3 संघांचे. इन केस जर तिन्ही संघांनी एक एक सामना जिंकला तर नेट रन रेटच्या आधारावरती ज्या संघाचा नेट रन रेट हा चांगला असेल तो संघ क्वालिफाय होईल. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज होतोय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज करतोय. येतोय डॉट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल 7 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. फ्लॅटी स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. धावसंख्या 13. धावसंख्या आहे 13. अवधूत पुन्हा एकदा लॉफ्टेड क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एलिव्हेशन नाहीये आणि सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पीके सन्स डोंबिवली आणि सामना सुरू आहे. दोस्ती 11 शहापूर या 2 टीम मध्ये. प्रल्हाद कालन येत आहेत जे पुरस्कर्ते आहेत. पीके सन्स आजदेगाव डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक. गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. चला 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं असतील, त्यामुळे विनंती असेल लगेच आपण सामना सुरू करूया. गोलंदाजी मार्कवरती कोमल येत आहेत. कॅप्टन. धावसंख्या 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अमोल आणि दशरथ ही जोडी आहे.
थोडंसं लवकर या. पहिला चेंडू यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिटे अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात तर दमदार केली आहे. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा टॉप एज. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिनिटे फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 19 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आज अंतिम दिवस. सुपर संडे, सुपर धमाका. 40+ हे क्रिकेट. 40+ तालुका हाफ. हाफ ट्रॅकर हुक करतायत. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय दशरथच्या बॅटमधून. त्याने पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती देखील चौकार लगावला होता. गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे. बॉबी सारखा एक चांगला गोलंदाज या टीम मध्ये आहे, ज्याने काल एका षटकामध्ये 4 विकेट घेण्याचा कारनामा केलेला आहे. धावसंख्या 23. कोमल right arm over the wicket ने lofted it into the slot and out of the plot. mid wicket सीमा रेषेच्या बाहेर. long big way mighty huge maximum षटकार. 29 धावा. पुल करण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. येतो डॉट बॉल. धावसंख्या 29. शहर अध्यक्ष चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. ग्रुप प्रेझेंट आदरणीय रमेश दादा सोळशे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा. पुन्हा जे कीपर बीट झाले त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव 22च्या स्वरूपात. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक. या षटकामधील धावसंख्या 30. स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल. ऑन साइडला खेळतायत स्वतः गोलंदाज कोमल. येत आहे चेंडूवरती. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 31 धावा धावफलकावरती. दोस्ती 11 शहापूर या टीमच्या. बॉबी येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. सेक्सी या नावाने सुपरिचित आहे संपूर्ण या 40+ मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच चालवलाय आणि पाहावं लागेल दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि फलंदाज झालाय बाद. स्ट्राईक एंडला नक्कीच चेक करायचंय. नॉन स्ट्राईक एंडला तर फलंदाज बादच आहे.
परंतु स्ट्राईक एंडला देखील फलंदाज बाद आहे की नाही ते आपण चेक करायचं आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद आहे, तिकडे आउट नाहीये, तिकडेचा सेफ आहेत. यस, अमोलला माघारी परतावं लागेल. बॉबी आल्याने विकेट आली. काल देखील हे समीकरण आपण पाहिलं. एका षटकामध्ये 4 विकेट आणि 1 रनआउट, एकूण टोटल 5 विकेट. वासू येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफला चेंडू थांबतोय. हरीश येत आहेत चेंडूवरती आणि मिळते एकच धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. दोस्ती 11 शहापूर. क्या बात है, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते बॉबीच्या माध्यमातून. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 31 बनवल्या होत्या. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. गोलंदाजी खूप चांगली आहे पीके एंड सन्स डोंबिवली या टीमची. खऱ्या अर्थाने संदेश दादा असतील, अरुण दादा असतील, ज्यांनी काल अक्षरशः अरुण दादाने तर इम्प्रेस केलं, सामना जिंकून दिला होता. आज खऱ्या अर्थाने इन ॲक्शन मध्ये नाहीत, प्लेइंग 11 मध्ये. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपात. एकदा मिळते धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत गोलंदाज बॉबीने. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. मोठी फटके येत नाहीयेत. दशरथ स्ट्राईक इनला आहे, ज्याने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. शहापूर या टीमला जास्त वेळ तुम्ही दशरथला शांत ठेवू शकत नाहीयेत. मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर हा आहे तो षटकार. नेक्स्ट मॅच असणार आहे शेलू माता वर्ल्ड भिवंडी. या टीमला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे. धावसंख्या 40. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, पूर्णपणे सरप्राईज केलंय बॅट्समनला देखील, विकेट किपरला देखील. अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा तो 22 मिनिटे अवांतर धाव. धावसंख्या 41. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 आहे. थोडीशी नाराज आहेत बॉबी, कारण की एक षटकार आला, यस, त्यामुळेच ते नाराज आहेत. कालचे हेअरस्टाईल तर यस, स्ट्राईक चेंज झाली कारण की तो डॉट बॉल होता आणि विकेट किपर निलेशने थोडीशी चूक केली, त्यामुळे स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतर हा षटकार आला होता. धावा 41. बॉबी नक्कीच 365 दिवस सराव करत असतात रेल्वे ग्राउंड वरती, जे डोंबिवलीचं आहे. फोर्टी वन 41. लकी येत आहेत नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. दशरथ ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक विक्रम फार वेगाने आले होते.
विक्रम भोईर आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपील करतायत आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे थर्ड अंपायर. OUT फलंदाज झालाय बाद. 42. खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली. सुमित देशमुख येत आहेत. जेपी पॅनलचे नामवंत पंच देखील आहेत. सुमित देशमुख मॅन फ्रॉम शहापूर. सुमित 42. लकी गोलंदाजी मार्क वरती. अंतिम षटक सुरू आहे. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. कट करता चेंडूला. बॉबी फार वेगाने देईल चेंडूवरती आणि एका हातामध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एकाच ऍक्शनने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा. धावसंख्या 44. अंतिम षटक सुरू आहे. धावसंख्या 44. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आपण पाहिलाय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 44. अंतिम षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. मी कौतुक करेन पीके एन सन्स डोंबिवली या टीमच्या गोलंदाजांचं. बॉबी आणि लकी चांगली गोलंदाजी करतायत. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा येतोय कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धाव बनवल्या होत्या दोस्ती 11 शहापूर या टीमने. त्यानंतर 10 धावींचं षटक हाताळलं बॉबीने देखील आणि याही षटकामध्ये मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. चौकार आणि षटकार मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसरी धाव पूर्ण होईल का? धावबादची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. सुमित देशमुख बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 46. अतिरिक्त बाउन्स आणि हे पहिलं पंचांनी 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येईल. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 47. अंतिम चेंडू शिल्लक आहे. काय गोलंदाजी होते. सुरेख कमबॅक. बॉबी देखील अप्रिशिएट करतोय. मनोबल वाढवतोय लकीचं. बॉबी आणि लकीने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय पीके एन सन्स डोंबिवली या टीमला. आणि शेवटचा चेंडू देखील आलाय. डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये होते 31 आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये आले फक्त आणि फक्त 16.
48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. चला शेलूमाता वर्ल्ड भिवंडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. शेलूमाता वर्ल्ड भिवंडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच शेलूमाता वर्ल्ड भिवंडी आणि दोस्ती 11 शहापूर या दोन टीम मध्ये असणार आहे. अठ्ठेचाळीस धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आबा कारंडे आणि हरेश केने ही जोडी दाखल झाली आहे. काल आबाने 60 धावा नाबाद बनवल्या होत्या पहिल्याच मॅच मध्ये. गोलंदाज संतोष आहेत. 24 चेंडू बनवायचे धावा 48 या मॅच मध्ये. आबा कारंडे आणि हरेश सिक्सर किंग हरेश दादा येत आहेत. 40+ मध्ये तर एक वेगळीच धमक आहे त्यांची. पहिला चेंडू हुक करताय क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 आहे. खऱ्या अर्थाने तुषारजी शिंदे सर तुमच्या माहितीसाठी सर्वाधिक अर्धशतक ज्याच्या नावावरती आहेत 40+ मध्ये कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर, आणि शतकी खेळी देखील आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये शतकी खेळी साकारली होती. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि त्याच्यावरती नक्कीच मिळते एकच धाव. आणि जेव्हा हरेश दादा रेग्युलर खेळायचे, आय थिंक 2019-20 ची गोष्ट असेल, म्हात्रेपाड्याच्या मैदानावरती 96 धावांची इनिंग
रेग्युलर मधून खेळत असताना त्यांनी साकारली होती. धावसंख्या आहे 2. संतोष कॅप्टन राऊंड विकेटने. लाईन पावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिटे अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. शहर अध्यक्ष चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन गीतेश दादा ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, करण धुळे असतील, नरेश ठाकरे असतील, या सर्वांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. आदरणीय रमेश दादा सोळशे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 3. डेट चेंडू घोषित करतायत. धावसंख्या 3 आहे. 48चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. पीके एन सन्स डोंबिवली या टीमला. चला शेलूमाता वल भिवंडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. आणि फिंगर अप फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. आबा कारंडे बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 3 आणि विकेट गमावली 1. न्यू बॅट्समन अजय येत आहेत जे महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. ब्युटिफुल ट्रॉफीज. खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटमध्ये सनी सर हे चित्र आपण फार कमी पाहत असतो. अशा या ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत आणि मी गीतेश दादा ठाकरे यांचं विशेष कौतुक करेन. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच हे वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती सीसी कुलगाव या टीमची देखील स्पर्धा असते, दादांच्याच माध्यमातून आपण नेहमीच यावर्षी पिसेकरच्या ग्राउंडवरती जगन्नाथ क्रीडा संकुलावरती नक्कीच ती स्पर्धा पार पाडली डे फॉर्मॅटमध्ये. त्याही स्पर्धेमध्ये अप्रतिम ट्रॉफीज नक्कीच दादांच्या माध्यमातून इथे हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू बनवायच्या धावा 43 या मॅच मध्ये.
दशरथ नवीन गोलंदाज. 18 चेंडू 43 ची गरज या मॅच मध्ये. हरेश केने सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. मॅन फ्रॉम चिकनगर दशरथ. पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. ड्रिल करून दाखवतायत. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स. धावसंख्या 5. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. मोठी फटकी येत नाहीयेत. एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेला नाहीये. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 12.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. चांगली गोलंदाजी होतीये. दशरथ पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग लेगला स्किड झालेत. त्याच दिशेने विक्रम भोईर देखील स्किड झाले होते, पडले होते झेल पकडताना. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 39 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. दशरथ देखील चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये संतोषने इम्प्रेस केलं, कॅप्टनने. चला शेलू माता वर्ल्ड भिवंडी या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. पण शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. धावसंख्या 15. 2 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि बनवायच्या धावा 33. हा सामना जिंकण्यासाठी हरेश स्ट्रायकिंगला पिंटे या नावाने सुपरिचित आहेत. पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डोक्यावरती हात ठेवलाय, कारण की हा देखील चेंडू कनेक्ट झाला असता तर नक्कीच चौकार किंवा षटकार आला असता, परंतु येतो डॉट बॉल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे गोलंदाजीमध्ये. सुमित देशमुखने केली चूक. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. व्हाईट +2 मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा आणि धावसंख्या आहे 18. 30 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. पुल करतात आणि चेंडूला गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतो षटकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 24 बनवायचे आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय आणि 24 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये.
12 चेंडू 24 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये आणि गोलंदाजी मार्क होती नवीन गोलंदाज न्यू बॉलर अमोल. अमोल गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर गगनचुंबी गगनभेदी इट्स आउट ऑफ द मार्क बिग हिट षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय वेलकम टू द ग्राउंड. 18 ची गरज 11 चेंडू शिल्लक. अमोल राईट आर्म राऊंड विकेटने गतीमध्ये परिवर्तन केलंय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 31 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. इथे डॉट बॉल 10 चेंडू आणि 17 ची गरज सामना जिंकण्यासाठी. चला शेलू मातावल भिवंडी या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. तो संघ देखील इथे दाखल होतोय. यावेळी ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक डीप मधून येतील. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण होईल का आणि स्किड झालेत. हे चित्र तुम्हाला आज संपूर्ण दिवस बघायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. कारण की ऑन साइडला खेळताय क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. नो +2 मिनिटीला चेंडूवरती एकूण 3 धावा. फ्रीट आहे त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 39. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. सामना 39 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतो आहे लॉंग स्टॉपला. तिथे क्षेत्ररक्षक येतील आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 40. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नेट रन रेटचा विचार केला जाईल जर तिन्ही संघांनी एक सामना जिंकला तर. आठ धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 41. रन बॉल इक्वेशन. 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अमोल थोडीशी खराब गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. बॅटिंग खूप चांगली होती. हरीश ऑन स्ट्राइक. कट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41.
6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. दीपक या 7 धावा डिफेंड करण्यासाठी येत आहेत. दीपक अंतिम षटकामध्ये लकीने अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, त्याच धावा उपयुक्त ठरतायत आणि इथे 7 बनवायच्या आहेत. कारण की अंतिम षटक म्हटलं तर स्लोग ओव्हर, स्लोग हिटिंग नेहमीच आपण पाहत असतो. क्या बात, ही ताकद आहे अजयची आणि हा षटकार लगावलाय. एका धावेची गरज आहे स्कोर लेवल आणि 1 धावी कंपल्सरी बनवावीच लागेल. 5 चेंडू 1 धावेची गरज. फेकीसाठी आपण चेक करूया का? हा चेंडू चेक करायचा. चला सनी सर बघा, थ्रो गोलंदाजी आढळली तर 5 धावांची पेनल्टी देखील आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कालच आम्ही ही सूचना केली होती. चेंडू तर नो असेल, गोलंदाज बॅन पण असेल, परंतु 5 धावांची पेनल्टी देखील असणार आहे जर थ्रो गोलंदाजी आढळली तर. या स्पर्धेमध्ये सर्व संघांसाठी ही सूचना असणार आहे. थ्रो गोलंदाजी आढळल्यास, चेंडू नो असेल, गोलंदाज बॅन असेल आणि 5 धावांची पेनल्टी देखील असणार आहे. शैलीवरती आक्षेप घेतलाय, आपण चेक करतोय. नो बॉल आहे आणि सामना नक्कीच फिनिश होतोय आणि सामना चला, शेलू मातावाल भिवंडी आणि दोस्ती 11 शहापूर या 2 टीम मध्ये सामना असेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. केडी 1 मिनिट या आपण. करण 1 मिनिट या आपण. चला, दोस्ती 11 या टीमचे कॅप्टन संतोष आपण या टॉस साठी. दोस्ती 11 शहापूर आणि शेलू मातावाल भिवंडी. चला, शेलू मातावाल भिवंडी या टीमचे कॅप्टन
टॉस साठी यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. अजय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या 30 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 होत्या. त्यानंतर अजय आले आणि अजयने खूप चांगली कामगिरी केली. अजय सर अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. चला, प्रॅक्टिस अलाउड नाहीये. जो संघ प्रॅक्टिस करेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. चला, भिवंडीचे कॅप्टन आणि शहापूरचे कॅप्टन या पण 4 ओव्हरची मॅच. चला दोस्ती 11 संतोष भाऊ आपण या टॉस साठी. चला, भिवंडी टीमचे कॅप्टन शेलूमाता वाल भिवंडी.